नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा पेपर पाहणार आहोत। तर या पेपरचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर या भागमध्ये आपण त्याचे गणित या विषयाशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न पहिला बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 50-7 आहे। जर प्रत्येक संख्येत 40 मिळवले तर येणाऱ्या संख्याचे गुणोत्तर 25-31 होते। तर त्यांच्यातील लहान संख्या कोणती? तर बघा, सुरुवातीचं गुणोत्तर दिले 5-7 आणि प्रत्येक संख्येत जर 40 मिळवले तर येणारं गुणोत्तर देखील तुम्हाला दिलेलं आहे। तर यावरून आता आपल्याला काय करायचं आहे, त्यातील लहान संख्या शोधायची आहे। तर बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5-7 आहे आपल्याला दिलेलं आहे। त्या संख्या आता x प्रमाणात जर मानल्या तर पहिली संख्या 5x होईल आणि दुसरी 7x। म्हणजे लहान संख्या 5x, मोठी संख्या 7x मानू। प्रत्येक संख्येत 40 मिळवले तर येणाऱ्या संख्यांचे गुणोत्तर हे 25-31 असे होते। आपल्याला एवढं दिलेलं आहे बघा। तर आता प्रत्येक संख्येत 40 मिळवले म्हणजे 5x हे पहिली संख्या आहे, त्याच्यात 40 मिळवले भागिले 7x अधिक 40 त्याच्यामध्ये 40 मिळवले बरोबर यांचं गुणोत्तर 25/31, 25-31 दिलेलं आहे। तर आता इथे तिरकस गुणाकार करूया आपण आता हा। तर बघा, 31ने 5x गुणलं तर किती येतं? 31×5 = 155x अधिक 31×4 124 आणि वरचा 0 म्हणजे 1240 आलं हे बरोबर 25×7 175x अधिक 25×4 100 आणि वरचा 0 म्हणजे हे 1000। तर बघा, 175x अधिक 1000 आलं। तर आता x एका साईडला घ्यायचं म्हणजे हे 155x तिकडे 175x मधून वजा होईल आणि हे 1000 हे 1240 मधून वजा होईल म्हणजे 1240 वजा 1000 बरोबर 175x वजा 155x म्हणजे हे 1240 मधून 1000 गेले, राहिले किती? 240 आणि तिकडे 175 मधून 155 गेले, राहिले 20x म्हणजे 240 बरोबर 20x आलं। x बरोबर 240 भागिले x, 0ला 0 गेले 12×2 = 24। x ची किंमत किती आलेली आहे? इथे 12 आलेली आहे। तर आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे। तर लहान संख्या काय आहे? 5x आहे म्हणजे x ची किंमत आहे 12, 5 × 12 म्हणजे किती येतं? 60 म्हणजे x ची किंमत किती येणार आहे? तर ती 60 येईल। लहान संख्या असणार आहे 60, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक A मध्ये दिलेला आहे। तर थोडीशी PDF ही ब्लर आहे बघा, तर इथे ऑप्शन A मध्ये तुम्हाला 60 दिसत आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 बघा, एका आयताकृती शेताची लांबी 12 किलोमीटर असून त्याची रुंदी जी आहे तर ती 400 मीटर आहे। तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काय? तर बघा, आयताची लांबी दिलेली आहे। आता हे असं शेत आहे आयताकृती, याची लांबी आहे 12 आणि रुंदी आहे 400 मीटर आहे बघा। तर हे मीटर आहे, आपल्याला त्या दोघांचं गुणोत्तर काढायचं लांबीचं रुंदीशी। म्हणजेच 12 किलोमीटर म्हणजे किती येणार आहे? 12,000 मीटर आणि 1200 मीटर येईल हे। तर हे थोडं करेक्शन करा, इथे 1.2 आहे म्हणजे 1.2 म्हणजेच किती येतं ते मीटरमध्ये केलं तर ते 1200 येतं आणि त्याला आपल्या रुंदी आहे 400 म्हणजे 1200 भागिले 400। हे 2 0ला 2 0 गेले, 4 × 4 4 × 12 तर गुणोत्तर येतं 3:1। बघा, 3:1 हे तुम्हाला पर्याय क्रमांक B मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3 बघा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? तर बघा, संख्या मालिका इथे मी लिहितो 4 9 25 49 आणि पुढे 121 आणि परत 169 आहे। तर पुढे प्रश्नचिन्ह आहे इथे, तर ह्याच्या जागी काय येईल? तर बघा, हा 7चा वर्ग आहे, परत इथे जर पाहिजे तर 5चा वर्ग आहे, इथे 2चा वर्ग आहे, परत 3चा वर्ग आहे, परत 5चा वर्ग आहे, 7 आहे, 11 13 म्हणजे मूळ संख्यांचा वर्ग आहे। 4 9 25 49 121 आणि 169। आता 13च्या पुढची मूळ संख्या कोणती? 17 म्हणजे पुढे काय येणार आहे? 17चा वर्ग। 17चा वर्ग किती असतो? 289 म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते विचारलेलं आहे, तर ते येतं 289, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक D मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 4 बघा, तर असाच प्रश्न आहे, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हा जागी कोणता अंक येईल? तर बघा, संख्या मालिका आहे
27, 125, त्यानंतर आहे 343 आणि त्यानंतर शेवटी आहे 729. तर आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. तर या प्रश्नचिन्हाजागी काय येईल ते विचारलेलं आहे. बघा इथे आता घन दिलेले आहेत. 3चा घन, 5चा घन, त्यानंतर 7चा घन, 9चा घन, म्हणजे विषम संख्याचे घन दिलेले आहेत. पुढचा कशाचा येणारा? 11चा घन येणारा. 11चा घन किती असतो? 1331. तर 1331 बघा पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 बघा. तर इथे दिलेला आहे 36.205 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 29.098 हे येईल. याचा असं देखील आपण म्हणू शकतो की आता बघा ह्याच्यातून कोणती संख्या वजा करावी, म्हणजे पर्यायातून कोणती संख्या वजा केली का 29.098 होतं. म्हणजे 29.098 मध्ये जर तुम्ही 7.107 ॲड केलं तर येतं 36.205. म्हणजे 36.205 मधून 7.107 वजा केल्यावर काय येणार आहे? 29.098. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. 7.107 वजा केल्यावर 29.098 येईल 36.205 मधून. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 बघा. तर आता इथे आपल्याला सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे हा बघा. तर ते 0.4 वेळेस 0 परत 37 गुणिले 3 भागिले 1.11. तर आता इथे फक्त पॉईंटचा इथे खेळ असतो बघा. 37 गुणिले 3 जर केलं तर किती येतं? 111 येतं. खाली पण तुम्हाला 1.11 दिलेला आहे. तर बघा इथे पॉईंटच्या पुढे फक्त घरं मोजायची. इथे 4 0 आणि हे 2 म्हणजे किती आहेत? 6 आहेत. आणि खाली पॉईंटच्या पुढे 2 आहेत. म्हणजे काय करायचं? हे 6 आणि हे भागिले म्हणजे त्यातून वजा 2 होणार. म्हणजे 6 मधून जर हे 2 वजा झाले तर किती येतात? 4. म्हणजे पॉईंटच्या पुढं 4 घरे असलेला पर्याय याचं उत्तर असणार आहे. तर बघा इथे 111 वर येईल, खाली 111 येईल, म्हणजे हे एकाचा भाग म्हणजे 0.0001 असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघा 0.0000 आणि 1 हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 बघा. 2 डझन पुस्तकांची किंमत 1728 रुपये आहे. तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? तर बघा 2 डझन म्हणजे किती असतात? 24 पुस्तके. 24 पुस्तकांची किंमत किती दिलेली आहे? 1728 दिलेली आहे. मग बघा एक पुस्तकाची किंमत किती येणार आहे? 1728 भागिले हे 24 करा. 1728 भागिले 24 जर केलं तर बघा ते 24 × 24, 24 × 168. उरले 4, वरून घेतले 8, 24 2 48. किती आलं? 72 आलं. म्हणजे एका पुस्तकाची किंमत आलेली आहे आपल्याला इथे 72. तर आता 15 पुस्तकांची किंमत आपल्याला विचारली आहे. तर 15 गुणिले 72 करा. म्हणजे 15 × 15, 15 2 30, 0 हातच्याला 3, 15 7 105 आणि 3 108. किती येतं? 1080. तर बघा 2 डझन पुस्तकाची किंमत 1728 रुपये आहे. तर एका पुस्तकाची किंमत आली 72 आणि त्याच्यावर आपण काढली 15 पुस्तकाची किंमत येते 1080 रुपये. तर 1080 हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. तर बघा काळ कामवरती आधारित प्रश्न आहे बघा. 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2 या सूत्रानुसार आपण काढतो. तर M1 दिले 10, त्यानंतर T1 दिले 6 आणि D1 दिले 12 बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला इथे? M2 दिलेला आहे 20. बघा आता M2 इकडे भागाकारात येणार आहे. M2 आणि हे काय? T2 म्हणजे गुणिले T2 9 तास दिलेला आहे. बरोबर इकडे काय राहणार आहे? फक्त आता D2 राहील. म्हणजे आपण डायरेक्टच इथे सूत्र न वापरता लिहिलेलं आहे. बघा भागिले इकडे गुणाकारात असतात, इकडे भागाकार येणार आहे M2 आणि T2. तर इथे जर तुम्ही भाग घालवला तर बघा 10 × 10, 10 2 20, 2 × 2, 2 सक 12 आणि 6 6 36 भागिले 9 म्हणजे 9 चौक 36. म्हणजे D2 किती आलं? D2 बरोबर 4 येईल. तर 4 बघा कशामध्ये दिलेलं आहे? तर 20 मजूर रोज 9 तास जर काम केलं त्यांनी तर ते काम जे आहे तर ते 4 दिवसात पूर्ण करतील, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 बघा. जर A/B बरोबर 3/4 आणि B/C बरोबर 5/7 तर A/C चे गुणोत्तर किती? तर आता इथे काय करूया आपण? A
काय करायचं बघा, असं जेव्हा विचारलं जातं तर ए बी सी 3 अंक असे म्हणजे अक्षरे लिहून घ्यायची. त्याच्या खाली ए आणि बीचं गुणोत्तर द्यायचं. ए आणि बीचं काय आहे 3-4 आणि बी आणि सीचं बघा किती दिले 5-7. तर बी आणि सीच्या खाली 5-7 लिहून घ्यायचं. तर आता ही संख्या इकडे पुढे घ्यायची, म्हणजे ही 4 आहे इकडे 4 घ्यायची आणि इथं जी आहे ती इकडे डावीकडे घ्यायची. हे 5 इकडे येईल आणि हे गुणोत्तर काढायचं. 5 3 किती येतं, हे 15 येतं. त्याप्रमाणे हे किती येतं 4 पंचे 20 येतं आणि हे किती येतं 4 7 28. म्हणजे 15 20 28. हे कशा बघा ए आणि सीचं विचारलं आहे. एचं येतं 15, सीचं येतं 28. ए इंटू सी 15x28. तर बघा कशामध्ये दिले, ऑप्शन एमध्येच दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 बघा. संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल मिळून 9,500 रुपयानं खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4, 6, 9 आहे. तर म्हशीची किंमत किती? तर बघा इथे गायचं गुणोत्तर आहे 4, म्हशीचं आहे 6 आणि बैलाचं गुणोत्तर आहे 9. तर या प्रमाणात किमतीनुसार त्यांनी खरेदी केले. तर यावरून आपल्याला म्हशीची किंमत काढायची आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा गाय, म्हैस, बैल हे आपल्याला त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे किमतीचं. 4, 6, 9 हे किमतीचं प्रमाण दिलेलं आहे. आता तिघांची मिळून किंमत पण दिलेली आहे आपल्याला 9,500 रुपये. तर हे जर एक्सचं प्रमाणात मानले म्हणजे गायची किंमत होईल 4x, म्हशीची 6x आणि बैलाची 9x होणार आहे. तर आता ह्या तिघांची एकूण मिळून किंमत 9,000 आहे. म्हणजे 4x अधिक 6x अधिक 9x बरोबर 9,500. 6 आणि 4 10 9 19x बरोबर 9,500. म्हणजे x बरोबर 9,500 भागिले 19. 19 19 19 5 95 आणि वरचे 2 शून्य म्हणजे x बरोबर किती आलं 500 आलं. तर बघा म्हशीची किंमत आपल्याला विचारली आहे. म्हशीची किंमत किती आहे 6x आहे. 6x म्हणजेच 6 गुणिले x ही किंमत 500. 6 5 30 आणि वरचे 2 शून्य म्हणजे किती 3,000. म्हणजे 3,000 रुपये जी आहे तर ती 9,500 पैकी म्हशीची किंमत असणार आहे 3,000 रुपये. तर बघा 3,000 हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 बघा. आई व तिची मुलगी यांचे आजच्या वयांची बेरीज 66 वर्ष आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल. तर आईचे आजचे वय किती? बघा दोघांची सध्याच्या वयाची बेरीज दिलेली आहे आणि 12 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर यावरून आईचं वय आपल्याला काढायचं आहे. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे जर पाहिलं तर आईचं वय x व मुलीचे आपण काय करूया y मानूयात. म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे म्हणजे x अधिक y बरोबर 66 दिलेलं आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होते असं म्हटलेलं आहे. बघा आईचं वय x होतं. 12 वर्षानंतर x अधिक 12 झालं आणि मुलीचं वय y होतं. 12 वर्षानंतर ते y अधिक 12 होईल. बरोबर गुणोत्तर दिलेलं आहे 2:1 म्हणजे 2/1. तर आता ह्याचा तिरकस गुणाकार करूया. म्हणजे x अधिक 12 गुणिले 1 म्हणजे x अधिक 12 बरोबर हे 2 गुणिले y 2y अधिक 12 दोन्ही 24 आलं. म्हणजे चल एका साईडला घेतली x वजा 2y बरोबर हे 24मधून हे 12 वजा होईल 12 राहील. म्हणजे हे समीकरण 2 आलं आणि समीकरण 1 आहे हे आपलं x अधिक y बरोबर 66. तर आता समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 66. समीकरण 2 आहे x वजा 2y बरोबर 12. तर बघा इथे जिथे अधिक आहे तिथं वजा होईल, जिथे वजा आहे तिथे अधिक होणार. हे x अधिक होतं ते वजा झालं. त्याप्रमाणे हे y वजा 2y होतं ते अधिक 2y होईल आणि हे अधिक 12 आहे ते वजा 12 होईल. म्हणजे हे अधिक वजा x कट झालं. अधिक 2y अधिक y हे 2y आणि 1y 3y होईल. बरोबर हे 66 मधून 12 गेले राहिले 54. 3y बरोबर 54. मग y बरोबर हे 54 भागिले 3 म्हणजेच किती आलं y बरोबर 18 त्रिक 54. म्हणजे y ची किंमत आली 18. y म्हणजे काय मुलीचं वय आहे. तर आता हीच किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. x अधिक y बरोबर 66 हे समीकरण 1 आहे. मग x बरोबर काय होणार 66 वजा y म्हणजे y ची किंमत आहे 18. x बरोबर काय होईल 66 वजा 18 म्हणजेच किती आलं किती आलं तर येतं 48. म्हणजे आईचं वय किती असणार आहे तर आजचं 48 आणि मुलीचं असणार आहे 18. बघा 48 हा पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12 बघा. 4 क्रमगत समसंख्यांची सरासरी 35 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर बघा 4 क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची सरासरी दिलेली आहे.
तर ती सरासरी जी आहे तर बघा 35 दिली आहे. 4 क्रमाने येणाऱ्या समसंख्येची सरासरी. तर सरासरी 35 असेल तर मग त्या 4 संख्यांची बेरीज सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजे 4 गुणिले 35 म्हणजे किती 140. तर 140 ही काय येणार आहे त्या 4 संख्यांची बेरीज असणार आहे. तर आता पहिली जर संख्या x मानली तर त्या समसंख्येत म्हणजे 2च्या फरकाने वाढत जाणार आहेत. दुसरी संख्या x अधिक 2, तिसरी x अधिक 4, चौथी x अधिक 6. या सर्वांची बेरीज आहे 140 म्हणजे x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 बरोबर 140. हे 4x होईल x आणि हे 6 आणि 4 10 2 हे 12 होईल. एक 4x अधिक 12 बरोबर 140. मग 4x बरोबर हे 12 140 मधून वजा होईल किती राहील 128. मग x बरोबर हे 128 भागिले 4 होईल. 4 त्रिकोण 12 4 दोन्ही 8 किती आलं 32. एक्सची किंमत आली 32. तर बघा सर्वात लहान संख्या विचारलेली आहे तर ती कोणती आली x म्हणजेच 32, त्याच्या पुढची 34, त्या पुढची 36 आणि शेवटची 38. तर आपल्याला लहान विचारले म्हणून लहान संख्या कोणती असणार आहे 32 असेल. तर 32 हे पर्याय क्रमांक ब मध्ये दिलेलं आहे ते त्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 बघा. 2400 पैकी 144 म्हणजे किती? म्हणजे 2400 पैकी 144 म्हणजे आपण कसं काढतो 144 भागिले हे 2400 करतो गुणिले 100 करतो म्हणजे टक्केवारी काढताना. म्हणजे हे 2 शून्याला 2 शून्य गेले. 24 एक्के 24, 24 संग 144, 6 गुणिले 1 6. मग 2400 पैकी 144 म्हणजे किती 6% येईल. तर 6% हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14 बघा. एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयास विकून 20% नफा मिळवतो तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? तर बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे कपाटाची आपल्याला म्हणजे 2500 रुपये 20 रुपये ही विक्री किंमत दिली आहे आणि शेकडा नफा दिलेला आहे 20%. यावरून आपल्याला त्या कपाटाची खरेदी किंमत काढायची आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा कपाटाची विक्री किंमत आहे 2520, शेकडा नफा दिलेला आहे 20%, त्यावरून खरेदी किंमत काढायची आहे. तर डायरेक्ट सूत्र असतं बघा खरेदी किंमत काढायचं काय असतं विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. विक्री किंमत आहे 2520 गुणिले 100ला गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा 20 आहे म्हणजे 120 होईल. हे शून्याला शून्य गेले बघा 12 एक्के 12, 12 दोन्ही 24 उरले 1 वरून घेतले 2, 12 एक्के 12 हे आलं 21. 21 गुणिले 100 म्हणजेच किती 2100. म्हणजे त्या कपाटाची खरेदी किंमत किती असणार आहे 2100 रुपये असेल. तर बघा 2100 हे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 बघा. एका टेबलाची छापील किंमत 7500 म्हणजे 7500 रुपये आहे. दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतो तर ती टेबल गिरायकास किती रुपयास मिळाली? बघा छापील किंमत तुम्हाला इथे दिलेली आहे आणि तुम्हाला सूट दिलेली आहे 12%. तर आपल्याला काय विचारलं आहे तर ते टेबल गिरायकास किती रुपयास मिळेल? म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ह्या 7500वर 12% डिस्काउंट काढायचा आहे आणि तो 7500मधून वजा करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे तर त्या वस्तूची विक्री किंमत भेटेल. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा छापील किंमत दिलेली आहे 7500 रुपये, शेकडा सूट दिलेली आहे 12%. म्हणजे 7500च्या 12% काढावं लागेल. 7500 गुणिले 12 भागिले 100 म्हणजे 2 शून्याला 2 शून्य गेल्या 75 गुणिले 12 केल्यावर किती येतं 900 येतं. म्हणजे सूट तुमची आली एकूण 900 रुपये. आपल्याला काय काढायचं आहे विक्री किंमत वस्तूची. त्या विक्री किंमत बरोबर काय असतं छापील किंमत वजा सूट. छापील किंमत आहे 7500, सूट आहे 900. तर ह्याची जर वजाबाकी केली तर किती येते 6600. म्हणजे 6600 रुपयाला ती त्या म्हणजे गिरायकाला ती वस्तू मिळाली असेल. म्हणजे विक्री किंमत असेल 6600 रुपये. बघा गिरायकास ती वस्तू 6600 रुपयाला मिळणार आहे. ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16 बघा. एका रकमेचे दर साल दर शेकडा 12 दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 रुपये आहे तर ती मुद्दल किती? तर आता तुम्हाला हे सरळ व्याज दिलेलं आहे ते 393.60. तुम्हाला म्हणजे दर दिलेला आहे शेकडा 12% आणि मुदत दिलेली आहे. तर यावरून तुम्हाला त्याचं मुद्दल काढायचं आहे बघा. तर बघा सरळ व्याज म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सिम्पल इंटरेस्ट म्हणतो. तर सिम्पल इंटरेस्ट बरोबर काय असतं पी गुणिले आर गुणिले टी भागिले 100 असतं. तर आता हे पी म्हणजे काय मुद्दल असतं, आर म्हणजे रेट दर, टी म्हणजे काळ असतो भागिले 100. मग आपल्याला ह्यातलं काय पी काढायचं आहे. मग पी बरोबर काय होणार हे सरळ व्याज गुणिले 100 भागिले आर गुणिले टी येणार आहे. तर आता दिल्याप्रमाणे आपण किमती ठेवून घेऊयात.
याप्रमाणे पी येणार आहे. 393.60 गुणिले 100 जर केलं तर हे 2 शून्य गुणलं तर म्हणजे हे 3चे हे पॉईंट इकडं जाईल म्हणजे 393.60 होईल आणि हे 2 शून्य कट होईल म्हणजे किती होईल 39,360 भागिले 12 गुणिले 4. तर 12 चोक किती येतं 48 येतं म्हणजे 393 म्हणजे 39,360 भागिले 12 गुणिले 4 म्हणजे 12 चोक 48. तर डायरेक्ट भागच घालूया आपण. पहिल्यांदा 12 घालूया. 12 एके 12, 12 त्रिक 36 उरले 3, परत घेतले वरून 3, 12 दोन्ही 24 उरले 9, वरून घेतले 6, 12 88 आणि वरचा 0. आता 3280ला 4ने भागू. 4 एके 4, 4 8 32, 4 दोन्ही 8, 4 0 0 किती आला 820. म्हणजे मुद्दल किती असणार आहे 820 रुपये असेल जे की तुम्हाला पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17 बघा. जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल. तर बघा शिक्षक दिन कधी असतो 5 सप्टेंबरला असतो आणि गांधी जयंती कधी असते 2 ऑक्टोबरला असते. तर आता ह्यामध्ये जर तुम्ही फरक पाहिला 5 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत तर तो फरक येतो 27 दिवसांचा. म्हणजे 27 भागिले 7 जर केलं तर बाकी किती होते 7 त्रिक 21 बाकी 6 होते. म्हणजे मंगळवारच्या पुढे 6 दिवस किंवा मागे 1 दिवस जावा. तर बघा शिक्षक दिन आणि गांधी जयंती यामध्ये फिक्स लक्षात ठेवा दिवस 6 दिवस पुढे जातो किंवा 1 दिवस मागे येतो. मंगळवारच्या पुढे 6 दिवस गेला तर कोणता वार येतो सोमवार किंवा मागे 1 दिवस जरी गेला तरी तसं देखील काढू शकता. तरी ते काय येणार आहे तर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षाची गांधी जयंती सोमवारी असणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. सॉरी ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे सोमवार तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 बघा. एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात. तर त्या घड्याळाचे 12:15 वाजलेपासून म्हणजे 12:15 वाजल्यापासून ते 5:15 वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील. तर बघा एक असं घड्याळ आहे तर ते घड्याळ काय करतं जेवढी संख्या येईल त्या संख्येवर आलं का तेवढे टोल देतं. म्हणजे 3 वर आलं का 3 वेळेस वाजतं, 4 वर आलं का 4 वेळेस आणि प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोल देतं. तर आपल्याला इथे टायमिंग काय दिले बघा. तर त्या घड्याळात 12:15 म्हणजे 12:15 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत. जर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 12 ते 5 म्हणजे एकूण किती तास होतात 12:15 ते 5:15 तर एकूण 5 तास होतात. आता 5 तासामध्ये प्रत्येक अर्ध्या तासाला जर एक ते वाजत गेलं तर ते अर्ध्या तासाचे हे 5 टोल होणार. अर्ध्या तासाचे 5 टोल आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 1 असतं, त्यानंतर इथे 2 असतं, इथे 3, हे 4 आणि इथे 5 असतं. म्हणजे 5 पर्यंतच टोल वाजणार. म्हणजे 5 आणि 4 हे 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15 हे 15 आणि हे प्रत्येक अर्ध्या तासाचे 5 किती झाले 15 आणि 5 एकूण 20. म्हणजे एकूण 20 टोल जे आहे तर ते 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत वाजतील. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19 बघा. तर आता काय दिलेलं आहे. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसलेली म्हणजे क्रम आपल्याला इथे शोधायचा बघा. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली आहे. तर आता आपण इंग्लिशमध्ये स्वातीचं यस लिहूया आणि दीपाचं डी लिहूया. दीपा स्वातीच्या उजवीकडे म्हणजे इथे दीपा बसलेली आहे. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे म्हणजे इथे स्वातीच्या डावीकडे प्रज्ञा बसलेली आहे. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसलेली आहे. म्हणजे दीपा आणि सीता यांच्यामध्ये. आता सीता इकडे येणार, सीताला यस आय लिहूया. यांच्यामध्ये कोण बसलेली आहे गीता बसलेली आहे, गीताला जी लिहूया. तर सर्वात डावीकडे कोण बसलेलं आहे कोण दिसते तुम्हाला सर्वात डावीकडे प्रज्ञा दिसत आहे. म्हणजे तेच आपलं उत्तर असणार आहे. प्रज्ञा हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20 बघा. तर दिशेवरती आधारित प्रश्न आहे बघा. रवी उगवता सूर्य पाहत होता. तर बघा अगोदर आपण दिशा काढून घेऊया. बघा एकूण किती दिशा असतात तर 4 मेन दिशा आणि 4 पूर्व म्हणजे उपदिशा. तर एकूण ह्या 8 दिशा असतात. तर रवी उगवता सूर्य पाहत होता. तर उगवता सूर्य कुठं पूर्वेला म्हणजे त्याचं तोंड कुठे आहे इकडे आहे. हे पूर्वेला रवीचं तोंड होतं. तो डावीकडे एकदा काटकोनात म्हणजे तो डावीकडे एकदा काटकोनात वळला म्हणजे त्याचं तोंड उत्तरेला होईल व उजवीकडे 2दा काटकोनात म्हणजे परत उजवीकडे 2दा काटकोनात म्हणजे परत इथे आला आणि परत इथे म्हणजे एकूण 180 डिग्री 2 वेळेस काटकोनात म्हणजे त्याच्या विरुद्ध आला. तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती
बघा समोर त्याचं तोंड इकडे आहे दक्षिणेला, म्हणजे समोरची दिशा पण कोणती असणार आहे? दक्षिण असणार आहे. तर दक्षिण हे तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21 बघा. दोन भिन्न बिंदूतून छेदून जाणाऱ्या एकूण किती रेषा काढता येतात? तर बघा इथे एक बिंदू आहे हा आणि इथे एक बिंदू आहे. तर ह्या भिन्न बिंदूतून छेदून जाणाऱ्या, मग ह्याच्यातून गेली पाहिजे, ह्याच्यातून गेली पाहिजे. किती रेषा येतात? एकच रेषा येते, कारण ह्या बिंदूतून अशी काढा किंवा सरळ काढा. छेदून किती रेषा जाणार आहे? एकच रेषा जाणार आहे. म्हणजे साधं सिंपल प्रश्न आहे. दोन भिन्न बिंदूतून छेदून जाणाऱ्या एकूण किती रेषा काढता येतील? तर फक्त एकच रेषा काढता येणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22 बघा. एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 3:5:7 आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोनांमधील फरक किती? तर बघा त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते बघा. तर 180 अंश असते. तर हे गुणोत्तर दिले, म्हणजे कोनांची जर बेरीज केली 7 आणि 5 12 आणि 3 15, म्हणजे हे एक्स प्रमाणात मानलं तर किती आलं? 15x आलं. म्हणजे हे 15x बरोबर 180. मग ते 15 भागाकारात गेलं तर 180 भागिले 15 जर केलं तर किती येतं? 15 1 15 उरले 3 15 2 30, म्हणजे 12 येतं. म्हणजे एक प्रमाण बरोबर 12 आलं. तर आपल्याला काय विचारले? सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोनामधील फरक. सर्वात मोठा कोन काय होणार आहे? 12x, म्हणजे 12 3 किती? हा 36 होणार आहे. आणि सर्वात लहान किती होणार आहे? सर्वात मोठा 12 7 84. 84 आणि 36 यांचा फरक विचारलेला आहे. 14तून 6 गेले 8 राहिले. त्याप्रमाणे हे 8तून 5 गेले राहिले 3. किती येतं मग ह्याचं उत्तर? 8तून 4 गेले हे 4 राहिले. किती येतं बघा? 48 येईल. तर बघा 48 कशामध्ये दिले तुम्हाला? तर हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. तर इथे पर्याय क्रमांक बी आहे बघा. 48 म्हणजे लहान कोण, म्हणजे लहान कोण आला 36, मोठा आला 84 आणि मधला कोण किती येईल? 12 5 60 बघा. तर आता लहान आणि मधल्याचं वजाबाकी विचारलेली. 84 मधून 36 गेले राहिले 48. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23 बघा. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 35 सेंटीमीटर असून एका बाजूची लांबी 21 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती? तर बघा आपल्याला काय दिलं आहे? काटकोन त्रिकोण दिला. असा हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे. तर आपल्याला ह्या काटकोन त्रिकोणाचं काय दिलं आहे? त्यांनी कर्णाची लांबी दिलेली आहे 35 आणि त्याची एक बाजू दिलेली आहे ती किती? 21 आहे. तर आपल्याला ही तिसरी बाजू काढायची आहे. तर बघा कर्ण वर्ग म्हणजे बरोबर काय असतं? दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज असते. काटकोन त्रिकोण पायथागोरसचं प्रमेय असतं. मग आता हे x वर्ग बरोबर काय होणार? हे 35चा वर्ग वजा 21चा वर्ग. 35चा वर्ग असतो 1225. त्याप्रमाणे 21चा वर्ग किती असतो? 441. तर आता हे 441 ह्यातून वजा होईल. म्हणजे 1225मधून 441 गेले. तर बघा 5तनं 1 गेले 4. त्याप्रमाणे 12तून 4 गेले 8. त्याप्रमाणे 12तून 5 गेले 7 आणि हे 0 किती आलं? 784 येते जी वजाबाकी. तर 784 बरोबर x वर्ग. म्हणजे x ची किंमत काय असणार आहे? 784 कशाचा वर्ग आहे? तर तो 28चा आहे. तर बघा 1 ते 30 तुमचे वर्ग पाठ असलेले पाहिजेत. तर 28चा वर्ग आहे 784. म्हणजे 28 बघा कशामध्ये दिले तुम्हाला? तर इथे वरचं गणित होतं आहे, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर 28 हे त्याची दुसरी बाजू असेल 28 सेंटीमीटर. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24 बघा. एका वर्तुळाचा परिघ 110 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती? तर बघा परिघ बरोबर काय असतं? पाय डी. पाय डी बरोबर तुम्हाला दिले 110. मग आपल्याला काय डायमीटर काढायचं आहे? डायमीटर बरोबर काय? 110 भागिले पाय. पायची किंमत असते 22/7. म्हणजे इकडे गेल्यावर काय होणार आहे? 7/22. 7 वर गुणाकारात जाईल आणि 22 भागाकारात जाईल. 22 × 22 22 पंचे 110 आणि 7 5 किती आलं? 35. मग त्या वर्तुळाचा व्यास किती असणार आहे? 35 सेंटीमीटर असेल, जे की ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25 बघा. एका आयताची परिमिती 54 सेंटीमीटर आहे व त्याची लांबी 15 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर बघा आयताची परिमिती बरोबर काय असते? 2 कंसात लांबी अधिक रुंदी असते. 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर किती दिलेली आहे तुम्हाला? 54 दिलेलं आहे. तर आता हे 2 इकडे गुणाकारात आहे, तिकडे भागाकारात जाईल. म्हणजे लांबी अधिक रुंदी बरोबर 54 भागिले 2 म्हणजे किती आलं? 27. म्हणजे लांबी आणि रुंदी मिळून बेरीज 27 आहे.
तर यापैकी तुम्हाला लांबी दिलेली आहे 15, रुंदी काय असणार आहे बी बरोबर 27 वाजा आहे लांबी 15, 27मधून 15 गेले राहिले किती तर 12 राहिले, रुंदी आली तुमची 12, लांबी आहे 15. मग क्षेत्रफळ काय असतं आयताचं लांबी गुणुले रुंदी, लांबी आहे 15 रुंदी आहे 12, यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो 180. म्हणजे 180 चौरस सेंटीमीटर हे काय असणार आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ असेल. तर ते 180 तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो आपला मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे पहिला भाग पाहिला, ज्यामध्ये आपण त्याचे गणिताशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.